आपण कोणता पाठ शिकतोय? भांड्यांच्या दुनियेत. भांड्यांच्या दुनियेत. दुनिया म्हणजे काय? जग. आहे की नाही? आपलं जसं जग आहे तसं हे भांड्यांचं काय आहे? जग आहे. माणसाची गोष्ट शिकली आपण, आहे की नाही? आपली निर्मिती कोणापासून झाली आहे? मानवापासून झाली असं म्हणतात, आहे की नाही? पूर्वी आपल्याला काय होतं? शेपूट होता. आता आहे का ते? नाही. आपल्यामध्ये काय झालंय आता? बदल झालाय. तसं आता भांड्यांमध्ये सुद्धा होत गेलेले बदल या भांड्यांच्या दुनियेमध्ये सांगितलेले आहेत. जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता तेव्हा काय खात होता? कंदमुळे खात होता. अजून काय खायचा? झाडाच्या साली खायचा. अजून मांस भाजून खायचा. बरोबर आहे ना? झाडाची फळे खायचा. मग हे त्याचं अन्न कसं होतं? निसर्गात सहज उपलब्ध होणारं अन्न तो खात होता. पण जेव्हा तो नदीकाठी जाऊन शेती करू लागलेला होता तेव्हा तो स्थिर जीवन जगू लागला. बरोबर आहे ना? एकाच ठिकाणी राहून तो काय करू लागला? अन्नाची निर्मिती करू लागला. शोधाशोध काय झाली मग तेव्हा? बंद झाली. मग एकदा अन्नाची निर्मिती चालू झाली की ते अन्न काय करावं लागणार होतं? त्याला साठवावं लागणार होतं. परत तेच अन्न शिजवून खावं पण लागणार होतं. मग शिजवून खायचं असेल, साठवायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या भांड्यांची गरज भासू लागली. जसं आपल्या घरामध्ये अन्न शिजवण्यासाठी कढई असते, पातेलं असतं, चमचा असते, वाटी असते. हे भांडे जसे आपल्याला लागतात अन्न शिजवण्यासाठी, त्याच पद्धतीने अन्न साठवण्यासाठी डबे लागतात, कोठ्या लागतात. बरोबर आहे ना? गाडगे लागतात. हे जसं लागतं आपल्याला तसंच माणसाला सुद्धा अशी भांड्यांची गरज भासू लागली. मग सुरुवातीला माणसाने भांडी कशापासून बनवलेली आहे? हे अगदी सुरुवातीचं भांड आहे. मातीपासून. फक्त मातीपासूनच बनवली का त्याने? नाही. तर लाकडापासून, चामड्यापासून आणि दगडापासून पण त्यांनी भांडी बनवलेली आहेत. लाकडापासून जशी आपल्या घरामध्ये आता सध्या रवी आहे, पोळपाट आहे, तशाच प्रकारची भांडी त्यांनी बनवलेली आहेत. त्यानंतर चामडी भांडी, पाण्याच्या पिशव्या आहेत, की नाही, पखाली आहेत, त्याच प्रकारची भांडी चामडीपासून पण त्यांनी बनवलेली आहे. दगडापासून आपल्या घरामध्ये सध्या लसण वाटायचा एवढा एवढा खलबत्ता दिसतो. मग तसाच खलबत्ता असेल, खल असेल, उखळ असेल, अशा प्रकारची भांडी त्यांनी दगडापासून बनवलेली आहेत. म्हणजे सुरुवातीला भांडी कशापासून बनली आहेत? माती, लाकूड, आणि चामडी. 4 वस्तू: माती, लाकूड, चामडी आणि दगडापासून. पण जसा जसा तो स्थिर जीवन जगू लागला, भांड्यांचा उपयोग करू लागला, तसं परत अजून त्याची भटकंती थोडीफार कमी झाली होती का? कमी झाले. पण पूर्णपणे बंद झाले का? नाही. मग तो माणूस काय आहे? नवीन नवीन शोध करतो. मग त्याला शोध कशाचा लागला? तांब आणि लोखंड हे काय आहेत? धातू आहे. ह्या धातूंचा शोध लागलेला आहे. आता मातीच्या भांड्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो का? हवा तसा पाहिजे एकदम अगदी असं पातळ भांड होऊ शकतं का मातीचं? एकदम नाही होऊ शकणार. हे भांड कसं आहे? जाडसर आहे. पण आता ही जी भांडी आपण सध्या पण बघतोय, ह्या भांड्यामध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात, आकार दिसतात.